नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले राज्याचे ऊर्जावान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा त्यांचं नागपूरला आगमन होणार आहे। 12 डिसेंबर रोजी नागपूर एअरपोर्टवरून त्यांची भव्य दिव्य अशी स्वागत रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली। संदीप जोशी यांनी सांगितले की मुख्यमंत्री यांना Z+ पेक्षा मोठी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे। त्यामुळे नागपूर पोलिसांनी फडणवीस यांच्या चाहत्यांसाठी तसेच भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांसाठी बरेच निर्बंध लावलेले आहेत। यंदा पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना JCB किंवा क्रेनच्या सहाय्याने हार घालण्यास मनाई केली आहे। मुख्यमंत्र्यांना कुठलाही गोड पदार्थ अथवा मिठाई खायला देण्यास मज्जाव करण्यात आला आहे। संदीप जोशी यांच्या मते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एअरपोर्टवर नागपूरच्या मीडियाशी बोलतील, मात्र त्यानंतर कुणालाही त्यांच्या रथावर इंटरव्ह्यू घेण्यास मनाई करण्यात आली आहे। स्वागतदारांची उंची 20 फूटपेक्षा अधिक ठेवण्यात आली आहे। सोबतच कार्यकर्त्यांना रॉकेट, फटाक्यांची लढी आणि उंच उडणारे फटाके फोडण्यास देखील मज्जाव करण्यात आला आहे। मुख्यमंत्री यांचं भाषण लक्ष्मी भवन चौक येथे होणार असून त्यानंतर त्यांचं त्यांच्या निवासस्थानी आगमन होणार आहे। संदीप जोशी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना तसेच देवभाऊंच्या लाडक्या बहिणींना पोलीस विभागाने दिलेले सर्व निर्बंध पाळण्याची विनंती केली आहे। कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। दुसरे आवाज येऊ शकणार नाही, त्याच्यामुळे फटाक्यांची आतिषबाजी टाळावी। उंच उडणारे फटाके आणि लढी या शक्यतो टाळाव्या। त्यांचं म्हणणं असं आहे, अनार लावणं आहे, चक्र लावणं आहे, ते सर्व करावं, परंतु उंच उडणारे फटाके आणि रॉकेट्स आणि लढी या अवॉइड कराव्या। लढी जर अवॉइड करायच्या नसतील तर त्यांच्यापासून 2 चौक पलीकडे त्या लढी लावाव्या। स्वागत गेट किंवा कमान गेट जे आहे ते 20 फूट उंचावर लावण्यात यावं। त्याला कारण असं आहे की 16 फुटाचा रथ आहे। मागच्या 2014च्या निवडणुकीत सुद्धा आम्ही बघितलं, त्यावेळेला 18 ते 20 गेट्स हे आम्ही काढले होते, कारण ते वरती होते। आणि वरती रथ एवढ्यासाठी करतो की साहेबांना आता ते जे खातात त्याचं परीक्षण केल्याशिवाय खाऊ देता येत नाही। म्हणजे ड्रग डिपार्टमेंट कडून, FDI कडून ते खाल्लं तर त्याचं परीक्षण केल्याशिवाय खाऊ देता येत नाही। त्याच्यामुळे एखादा व्यक्ती चढला आणि तो पेढा भरायला गेला तर तो पेढा नंतर परीक्षण केल्या जाणार नाही। त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांना कुठल्याही प्रकारचं खाणं द्यावं नाही, त्यांना कुठल्याही प्रकारच्या मिठाया दिल्या जावं नाही। आणि त्याच्यामुळे वाहन जे आहे ते वाहन 18 फूट उंचीचं राहील, त्याच्यामुळे त्याच्यावरती हात घेण्यात येणार नाही। या पद्धतीने करावं। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।